जय शिवराय. ड्रायव्हर भावानो, शेतकरी मित्र, इष्टा फॅमिली, मिलिटरी भाऊ, सगळ्यांना एक सांगण्याचं माझं उदाहरण आहे की तुम्हाला सांगतो, परवा मागच्या 1.5 महिन्याखाली टायर टाकले 6 बटन, म्हणजे 1.5 लाखाचे टायर झालेत. टॅक्स, इन्शुरन्स, परमिट हे 90-95 हजार झालेत. एवढं केलं आहे. आपल्याला कोणाचा काही सपोर्ट नाही, पाठिंबा नाही, काय नाही. स्वतःच्या हिमतीवर मित्रांनो करतो. पण कसं आहे, देव बी संकट त्याच माणसाला देतो ज्याच्यामध्ये पेलण्याची क्षमता असते. तर भावांनो, 2 दिवस झाले इतकं टेन्शनमध्ये आहे मी आणि इतकं डिप्रेशनमध्ये की काय सांगायचं हाल नाही तुम्हाला. असंच माझ्या एका मित्राला, माझ्या सहकार्याला मी माझी स्टेपनी दिली, कारण 6 टायर बटन आहेत म्हणून. पण वेळ आणि टायमिंग कशी येते भावांनो, हे ड्रायव्हराने आवर्जून लक्षात घेण्यासारखं आहे. त्याच्यामुळं हा खास मुद्दा बनवला आहे. आणि आपण काही लय जागीरदार नाही, मस्त माझ्याकडे 2-3 लाख रुपये देणं आहे, पण खचत नाही भावांनो. कसं तर करतोय देव कुठं ना कुठं. शेवटी कसं आहे, म्हणते ते जुन्या काळातले म्हणणं आहे, तिकडली सावली इकडं होत असते. आज जरी वाईट दिवस असतील तर उद्या चांगले येतात. आणि जे आमच्या ड्रायव्हर भावांना तुच्छ लेखतात, वाईट समजतात, पोलिस रस्त्याने लुटतात, दुनियादारी आम्हाला होती, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावं की आम्ही उपाशी तापाशी रात्रंदिवस जागून कबाड कष्ट करून आमचा परपंच चालवतो, देशाची अर्थव्यवस्था चालवतो आहे. तरी पण आम्हाला शिवीगाळ मारहाण जी होतं आहे, कुठं काही कायदे लागू होत्यात. आता काल RTOला तुम्हाला सांगतो, पासिंग करायला विनाकारण 13,000 रुपये GPS बसायला लावले. म्हणजे प्रत्येक वर्षाला नवीन मुद्दा आणायचा आणि त्याच्यात गाडी, सिंगल गाडी मालकांचं तर ह्यात लय वाटू आहे. तर तुम्हाला माझी खरी मनापासून व्हिडिओ बनवला आहे आज. मला सत्य परिस्थिती दाखवते. या डोळ्यात पाणी येतं भावांनो. बघा, टायरची नक्षी दाखवा, टायरची नक्षी समोरून दाखवा. बघा भावांनो, ह्या पद्धतीचं टायर आहे. बघा, बघा, बटन टायर आहे. वर घ्या, बटन टायर आहे. 1.5 महिना झाले माझ्याकडे. वर बटन टायर आहे, 1.5 महिना झाला टायर टाकून. काल अक्षरशः ही जेव्हा असं फुटला टायर, हो का, ते ज्या वेळेला असा टायर फुटला ना, तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आज 25,000चा टायर आहे. तुम्हाला सांगतो, उद्या 5 तारखेला मला 55,000 हप्ता आहे. गाडीची सर्व्हिसिंग आलेली आहे. सर्व्हिसिंग एक 20,000 सर्व्हिसिंगला लागते भावांना. तर माझ्याकडे स्टेपनी नसल्यामुळं, एवढा स्टेपनी जागा आहे, स्टेपनी नाही. कारण मी सहकार्याला दिली ती. आपण ड्रायव्हरसाठी व्हिडिओ काय काढतो की एकमेकांना मदत करा, सहकार्य करा. सहकार्याला दिली एका, त्यांनी काय मला दिली नाही. मी पुण्यातून आलो, त्याच्यामुळं स्टेपनी राहून गेली भावांनो. परत स्टेपनी नसल्यामुळं तर हे टायर अशा पद्धतीचं टायर आहे भावांनो. रिमोटचा टायर आहे. हे रिमोटचा रिडालचा टायर आहे. त्या टायरवाल्यानं मला काय दाखवलं की आता आतला माझा नवीन बटन टायर आहे रिडेलचा. बाहेर साधा टायर टाकून ते दोघांची मॅच होणार नाही म्हणलं. हा टायर आडला ना तसं हे टायर मी 6,000ला घेतला आहे भावांनो. आता बेंगलोरला खाली करतोय. आता बघू, जाताना नवीन टायर टाकतो, नाही तर पुण्यात गेल्यावर टाकतो. अशा पद्धतीचं माझ्या गाडीवाल्यांचं, माझ्या चालक मालक असेल, ड्रायव्हर असेल, थंडी वाऱ्यात सगळ्या गोष्टी इतकं हाल होतात ना. तर आमच्या ड्रायव्हर भावांना कधी तुच्छ आणि वाईट लेखू नका हो. हे दिला तर राजा येते तो आहे म्हणून तर जग चाललंय. शेतकरी आणि ड्रायव्हर यांच्या जीवावर दुनिया जगती. आजकाल कुठं जाईल तिथं नो एंट्री करताय. आजकाल शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही, ड्रायव्हरला किंमत नाही. अरे ते शेतकरी रात्रून दिवस लागा इचू काट्याचं कशात बी बघत नाही, दारादाराही जाते, रात्रून दिवस थंडी वाऱ्यात हे करते. हां, त्याच्या मालाला तुम्ही कोथमिरीची पिंडी घ्यायला गेला तर म्हणतात 20 रुपयाची पिंडी 15 रुपयाला देता का? एखाद्या पिझ्झाच्या हॉटेलमध्ये गेला तर तिथं नाही, हां द्या, ही चांगली आहे, वरून त्याला टीप देता. हे कुठला न्याय रे भावाला? काय या दिवशी माझ्या ड्रायव्हर भावाला आणि शेतकरी मित्राला एक चांगली संधी तुम्ही द्याल. चांगलं शेतकरी मालाला भाव भेटल, माझ्या ड्रायव्हरला इज्जत भेटल, याला थोड्याच ह्या संकटातून कमी होईल. त्यावेळेसच हा देश सुधारणार आहे.
नाहीतर निश्चित चाललंय आता काय बी राजकारण, त्याच्यावर माफ कर, त्याची माफ कर, ते पक्ष संपला, हे पक्ष संपला, त्यात आम्हाला जायचं नाही, कारण ते आमचा अजेंडा नाही. पण आमचा एक माझा मुद्दा आहे, कोणतरी अरे आपल्या ड्रायव्हर भावापैकी समोर या, एक दिवशी आपण अख्खा महाराष्ट्र बंद पाडू, बघू आपलं कसे ड्रायव्हिंग धंदा, गाडी धंदा कसा सुधारत नाही ही बघू भावांनी. त्यात माझ्या एकट्याचा स्वार्थ नाही, सगळ्यांचा मुद्दा आहेत, माझ्याकडे लय मुद्दा आहेत सरकारला मांडायला सुद्धा. एक दिवशी आपण ड्रायव्हिंग धंदा सुधरवूनच दाखवणार. ज्यांना आवडलंय त्यांनी मला इंस्टाग्रामवर लाईक करा, फॉलो करा. मी आज सांगतोय कारण व्हिडिओ बनवायला थोडी उत्साह भेटते. आज मी मूडमध्ये नाही व्हिडिओ बनवायला, पण तरी पण एक काळजापासून व्हिडिओ का बनवला आहे, तिच्या मनावरचा बोज कमी होतो समोरच्याला सांगितल्यावर. तर तुम्ही सगळे माझे इंस्टा फॅमिली आहेत, माझी फेसबुक फॅमिली आहेत, सगळे आहेत तुम्ही माझे शेतकरी भाऊ आहेत, या सगळ्यांना सांगायसाठी कळकळीनं व्हिडिओ बनवला आहे बाबा. चला, जय शिवराय.